धनु राशी फेब्रुवारी 2026 मासिक राशीफल। धनु राशी 2026 या वर्षातील दुसरा महिना फेब्रुवारी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत ग्रहांचा मेळावा होईल आणि नंतर ते कुंभ राशीत जातील। 3 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे तो राहूशी युती करेल। त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी शुक्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे त्रिग्रही योगासह लक्ष्मीनारायण योग तयार होईल। ग्रहांच्या या योगामुळे धनु राशीसाठी हा महिना खूप खास असू शकतो। धनु राशी या महिन्यात 2 ध्येय निवडा आणि बाकीचे सोडून द्या। नवीन संबंध संधी बनतील, फक्त स्पष्ट रहा। प्रेमात दिलेली वचने पाळणे हाच अंतिम प्रणय असेल। महिन्याच्या शेवटी भविष्यासाठी एक धाडसी योजना तयार करा। तुम्ही फेब्रुवारीचे स्वागत उत्साह आणि उत्साहाने कराल। मैत्रीपूर्ण संभाषणे आणि नवीन कल्पना काम आणि अभ्यासात नवीन संधी उघडतील। लहान सर्जनशील यश तुमचा आत्मविश्वास वाढवेल। हुशारीने खर्च करा आणि नियमितपणे बचत करा। हलका व्यायाम करून सक्रिय राहा। लहान पावले तुमचा आनंद आणि कौशल्य वाढवतील आणि तुम्हाला नवीन मित्र बनविण्यास मदत करतील। धनु राशीला नवीन ऊर्जा, स्पष्ट विचार, सर्जनशील कामात प्रेरणा, लहान बचत, चांगले आरोग्य, दिनचर्या आणि वारंवार शिकण्याच्या आणि प्रवास करण्याच्या खुल्या संधी मिळतील। धनु राशीच्या लोकांना मित्र आणि प्रियजनांसोबत आनंददायी क्षण मिळतील। हास्य आणि प्रामाणिक संभाषण लोकांना जवळ आणेल। जर तुम्ही त्या खास व्यक्तीच्या शोधात असाल तर अशा गटात किंवा वर्गात सामील व्हा जिथे तुम्ही मैत्रीपूर्ण लोकांना भेटू शकाल। जोडप्यांसाठी एकत्र मजेदार क्रियाकलाप आणि गोड बोलणे तुमचे नाते मजबूत करील। छोट्या आश्चर्यांसाठी तयार राहा आणि तुमच्या भावना व्यक्त करा। या महिन्यात साधे आनंद, विश्वास आणि एकत्र घालवलेले मजेदार क्षण तुमचे हृदय आणि नातेसंबंध उजळतील। प्रवासासाठी वेळ काढा। तुमच्या कामाच्या ठिकाणी धनु राशीच्या लोकांना नाविन्यपूर्ण कल्पना आणि मैत्रीपूर्ण स्वर वापरून पाठिंबा मिळू शकतो। लहान सर्जनशील प्रकल्प इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतात। तुमची कामे स्पष्ट ठेवा आणि सोप्या योजना शेअर करा, जेणेकरून सहकारी मदत करू शकतील। नवीन कौशल्य शिकण्याचा किंवा इतरांकडून अभिप्राय घेण्याचा प्रयत्न करा। समस्या शांतपणे सोडवण्यासाठी तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करा। घाई करू नका। स्थिर आणि सातत्यपूर्ण कामाचा सकारात्मक परिणाम होईल। लहान यशाचा आनंद घ्या आणि मोठ्या ध्येयांकडे आनंदाने काम करत राहा। आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर धनु राशीच्या लोकांनी सोप्या पायऱ्या वापरून त्यांच्या आर्थिक नियोजन करावे। नियमित बिलांचा मागोवा ठेवा। लहान बचतीचे ध्येय निश्चित करा आणि खरेदी करण्यापूर्वी किमतीची तुलना करा। एक छोटेसे अतिरिक्त काम किंवा प्रकल्प तुमचे उत्पन्न वाढवू शकते। मोठे जोखीम घेणे टाळा आणि वाढीवर लक्ष केंद्रित करा। तुमचे पैसे कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी मूलभूत नोंदी ठेवा। लहान नियम बचत आणि एक उपयुक्त पाया तयार करेल। आता महत्त्वाचे निर्णय घेतल्याने तुम्हाला भविष्यात तणावाशिवाय लहान सहली किंवा विश्रांतीच्या क्रियाकल्पांचा आनंद घेता येईल। आता साध्या बचत योजना निवडा। या महिन्यात धनु राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा जास्त असेल। हलका व्यायाम किंवा खेळ करून ही ऊर्जा टिकवून ठेवा। नियमित साधे पौष्टिक जेवण खा आणि भरपूर पाणी प्या। दिवसभराच्या व्यस्ततेनंतर थोडी विश्रांती आणि झोप तुम्हाला आराम करण्यास मदत करते। जर तुम्हाला ताण येत असेल तर ताजी हवा घ्या किंवा मित्रांशी गप्पा मारा। मॉर्निंग वॉक किंवा छोटासा व्यायाम यासारख्या छोट्या सवयी तुमचा मूड आनंदी ठेवतील आणि तुमचे शरीर मनोरंजनासाठी तयार राहील। दररोज भरपूर विश्रांती घ्या। धनु राशी हा महिना तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल। नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। या महिन्यात घरी अनेक समारंभ होऊ शकतात। विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल आणि करिअरबद्दल जाणकार लोकांकडून मार्गदर्शन मिळेल। तुमच्या सासरच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात। महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही प्रवास करू शकता। तुमचे बोलणे खूपच आकर्षक असेल। तुमचे आणि तुमच्या जीवनसाथीचे नाते चांगले असेल। तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल। महिन्याचा उत्तरार्धात सर्वात अनुकूल असेल। फेब्रुवारी महिना करिअरच्या दृष्टिकोनातून खूपच अनुकूल राहील। नोकरी करणाऱ्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगावी, कारण काही जण शत्रुत्वाचे असू शकतात। त्यांच्या कष्टाचे फळ उशिरा मिळेल, पण ते नक्कीच मिळेल। महिन्याच्या उत्तरार्धात कामाबद्दल आक्रमकता वाढेल, ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो। व्यावसायिक चांगल्या स्थितीत आहेत। धोकादायक गुंतवणुकीमुळे भविष्यात नफा मिळू शकतो। धनु राशी हा महिना तुमच्यासाठी निवडींबद्दल आहे। जाणीवपूर्वक निवडी। एकीकडे तुमचे आतील मूल कदाचित रागावेल आणि दुसरीकडे तुमची शहाणी इतर सांसारिक ऊर्जा तुम्हाला या सर्वांपेक्षा वर येण्यास सांगेल। हा महिना तुम्हाला अलिप्तता, प्रेमाच्या जागेतून त्याग आणि विस्तार अशा प्रकारे शिकण्यास मदत करण्यासाठी आहे।
ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. तुमच्या भूतकाळातील अनेक भेटवस्तू ऑनलाईन येत आहेत आणि त्यापैकी काहींमध्ये या जीवनातील पण भूतकाळातील ऋतूतील कल्पना देखील असू शकतात. तुमच्या नसा आणि तुमच्या चिंता पहा. प्रामाणिक संवादावर लक्ष केंद्रित करा आणि ते सौम्यपणे ठेवा. जगाला पकडण्यासाठी सूट द्या. तुम्ही आधीच पूर्ण उत्साहाने अग्निघोड्यावर स्वार आहात आणि तुम्हाला ते आवडत असतानाही ते इतरांना थकवणारे आणि भीतीदायक वाटू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, स्वप्ने आणि तुमचे स्वप्नातील जग वास्तविक, मूर्त आणि स्पष्ट संवादाने भरलेले वाटण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रहणाभोवती तुमच्या कल्पना आणि स्वप्नांसाठी एक डायरी किंवा जर्नल हातात ठेवा. या महिन्यात तुम्हाला एक असण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या गतीने ते पूर्ण करावे लागेल. गुरु राशीच्या आधिपत्याखालील अग्नी राशी असल्याने या महिन्यात तुमचे नैसर्गिक आशावादी आणि साहसी गुण दिसून येतील. ग्रहांची जुळवाजुळव अशा लोकांसाठी अनुकूल असते जे व्यावहारिक बाबींमध्ये स्थिर राहून पुढाकार घेतात. करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि आर्थिक नियोजन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी 2 आणि 12 तारखेच्या आसपासच्या तारखांवर विशेष लक्ष द्या. धनुराशी, फेब्रुवारी तुम्हाला तुमच्या शक्तीमध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करतो. धनु, वैश्विक ऊर्जा बदलत असताना आणि तीव्र होत असताना महिन्याची सुरुवात उत्साहाच्या उधाणाने होते. 1 फेब्रुवारी रोजी सिंह राशीत एक सहकारी अग्निराशीत पौर्णिमा तुमची भटकंतीची वासना पेटवते. ही पौर्णिमा तुमच्या साहस, प्रवास आणि उच्च शिक्षणाच्या नव्या भावाला प्रकाशित करते. यावेळी जर उत्स्फूर्त सहलीची संधी किंवा तुमचे विचार प्रकाशित करण्याची संधी आली तर आश्चर्यचकित होऊ नका. तुम्ही वसंत ऋतूतील प्रवासाची योजना अंतिम करू शकता. शैक्षणिक क्षेत्रात एक मोलाचा दगड साजरा करू शकता किंवा तुमचा दृष्टिकोन विस्तृत करणारा तात्विक यश अनुभवू शकता. फेब्रुवारीचा मध्य हा तुमच्या वैश्विक गेम चेंजर आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. भावनिक मीन राशीतून 2 वर्षे प्रवास केल्यानंतर सौरचित शनी 13 फेब्रुवारी रोजी मेष राशीत एक धाडसी पाऊल टाकतो. हा एक मोठा बदल आहे. धडे आणि वचनबद्धतेचा ग्रह शनी पुढील काही वर्षांसाठी तुमच्या प्रणय, सर्जनशीलता आणि मजेचे 5वे घर व्यापल. याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे? खऱ्या ग्लॅमरस मॅगझिन फॅशनमध्ये तुमच्या आवडींचा प्रो म्हणून घ्या असे विचार करा. ब्रह्मांड एवढ्यावरच थांबत नाही. फेब्रुवारी मध्ये 17 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत एक विद्युतीकरण येणारा सूर्यग्रहण येतो, ज्यामुळे तुमच्या जवळच्या वातावरणात बदल होतात. हे अमावस्या सूर्यग्रहण तुमच्या 3ऱ्या भावात, भावंडांमध्ये आणि स्थानिक समुदायात येते. ग्रहण आश्चर्य किंवा जलद गतीने घडामोडी आणण्यासाठी ओळखले जाते आणि हे अनपेक्षित बातम्या किंवा अचानक नवीन प्रकल्प आणू शकते. तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता. तुम्ही ज्या पुस्तकाबद्दल विचार करत आहात ते लिहायला सुरुवात करू शकता किंवा इशारा न देता समुदाय नेतृत्वाच्या भूमिकेत पाऊल ठेवू शकता. कदाचित एखादा भाऊ तुमच्या आयुष्यात अशा बातम्यांची घोषणा करेल ज्या तुमच्या मनाला भिडतील किंवा तुम्ही एक छोटासा कोर्स घेण्याचा निर्णय घ्याल जो तुमची मानसिकता बदलेल. 3रे घर तुमच्या आवाजाबद्दल देखील आहे. तुम्ही कसे बोलता आणि कसे जोडता हे ग्रहण एक वळण ठरू शकते. कदाचित तुम्ही सार्वजनिक बोलण्याच्या भीतीवर मात केली असेल किंवा तुम्हाला अशी कल्पना सादर करण्यासाठी आमंत्रित केले असेल जी सर्वांना बोलायला लावेल, कारण ते नाविन्यपूर्ण कुंभ राशीत आहे. चौकटीबाहेर विचार करा. आता एक उत्तम कल्पना विजेच्या वेगाने येऊ शकते. अचानक प्रेरणा घेण्यासाठी एक नोटबुक हातात ठेवा आणि नेटवर्किंग किंवा शिकण्याची संधी आल्यास हो म्हणा. या ग्रहणात तुमच्या शब्दांना वजन आहे आणि या तारखेभोवतीचा संवाद किंवा माहिती तुम्हाला एका नवीन रोमांचक मार्गावर घेऊन जाऊ शकते. एकंदरीत फेब्रुवारी हा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा महिना आहे. धनुराशी, नवीन साहसे येतात आणि जबाबदाऱ्या बदलतात, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षम अध्यायात पाऊल टाकत आहात हे दिसून येते. तुम्हाला असे वाटेल की विश्वाने तुम्हाला खरोखर हवे असलेले जीवन लिहिण्यास सुरुवात करण्यासाठी लेखन आणि शिस्त दोन्ही दिले आहेत. बदल स्वीकारा. तेजस्वी सिंह पौर्णिमेपासून ते तुम्हाला अन्वेषण करण्यास भाग पाडणारे शनीच्या कठोर प्रेमापासून ची चिरस्थायी आनंदासाठी पायरी तयार करणारे ग्रहण तुम्हाला तुमचे सत्य बोलण्यास धक्का देण्यापर्यंत आहे. त्यात खूप ऊर्जा आहे, परंतु ते तुमच्या जगाला तेजस्वी मार्गाने आकार देत आहे. महिन्याच्या अखेरीस बुधाच्या दुष्ट वृत्तीसह तुम्हाला असे वाटेल की 2026 तुम्हाला पातळी वाढवण्यास सांगत आहे आणि तुम्ही शैली आणि कृपेने प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार आहात. एकंदरीतच धनु राशीसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना शुभ असणार आहे.